नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदासंदर्भात भाष्य केलं। महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो असून आमच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच महायुती मजबूत असून जनतेने जो जनादेश दिलाय तो लक्षात घेऊन आता आणखी खूप काम करायचे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या निरोपाचंच भाषण केल्याचं पाहायला मिळालं। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येते। या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 आमदार शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नव्हे तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्यात महायुतीचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला पाहायला मिळतोय। राज्यात महायुतीचं सरकार असावं पण मुख्यमंत्री हे पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असावं अशी भावना लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे। ठाण्यातील लाडक्या बहिणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे साथ घातली आहे। विशेष म्हणजे राज्यभरात विविध ठिकाणी लाडक्या बहिणी आणि नागरिकांनी एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पूजा अर्चना देखील केली आहे। महायुतीमध्ये भाजपाला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल हे दिसून येतंय। त्यातच भाजप आमदारांकडूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत यासाठी दबावगट तयार केला जातोय। राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे। तहसील पोलिसांनी घोळ घालून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राम झुला अपघात प्रकरणाचा तपास मोठ्या विश्वासानं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी यांना हस्तांतरित केला होता। सीआयडी हे प्रकरण प्रभावीपणे हाताळेल असे सर्वांना वाटत होतं, परंतु सीआयडीनेही स्वतःचे नाक कापून घेतले आहे। प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात सीआयडीला अपयश आल्यामुळे आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिला जामीन मंजूर करण्यात आलाय। इथेनॉल पासून विमानाला लागणारे इंधन तयार करण्यास आता सुरुवात झाली असून येत्या 5 महिन्यात 4 चाकी तयार करणाऱ्या विविध कंपन्या 100% बायो इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत। त्याचबरोबर दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या देखील त्याच इंधनाचा वापर करून तयार केलेली वाहने बाजारात आणणार आहेत असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। यातच महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात रखडलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलवण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे। कोकणातील रत्नागिरी येथे होणारा प्रकल्प आता गुजरात आणि आंध्रमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या दोन्ही प्रकल्पातील तेल शुद्धीकरणाची वार्षिक क्षमता 10 ते 15 दशलक्ष टन असल्याचे सांगितले जाते। फुल स्विंग मध्ये महायुतीला मते मिळाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आता भाजपावर आगपाखड करायला सुरुवात केली आहे। हा ईव्हीएमचाच घोळ असल्याचं सर्व विरोधी पक्षांचं मत आहे। 128 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेले काही दिवस शांततेची भूमिका घेतली होती, परंतु आता त्यांनीही त्यांची चुप्पी तोडली असून मनसेचे अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवर रोख ठेवलाय। तसंच महायुतीने मनसेची फसवणूक केल्याचंही अविनाश जाधव म्हणाले आहे। जरांगे पॅटर्न फेल झाला या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे। मात्र निकालानंतरही ओबीसी व मराठा हा वाद पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आल्याचे सांगत मराठा समाजाशिवाय महाराष्ट्रात काहीही होऊ शकत नाही असे म्हटले। तर राज्यभरातील ओबीसी एकवटल्यामुळेच महायुतीला एवढं यश मिळाल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। तसंच राज्यात 45 पेक्षा जास्त ओबीसी आमदार विजयी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आता पुढील काही महिन्यातच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत अशा प्रकारचा सूर शिवसेना ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवारांनी व्यक्त केलाय।
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बोलावलेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएम गोंधळाच्या मुद्द्यासोबतच पराभूत उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मुद्दा देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.